हॉस्टेल्समधल्या रूम्स झालेत आणि मला अप्पर क्लास मिळाला आहे आणि 2 आपल्या इकडे आहेत, वर खाली इकडे दोन्ही आपले आहेत आणि हे पण दोन्ही आपले आहेत. टोटल 6 जणांची कॅपॅसिटीचा आहे हा. 2 माहिती बोलतात ते. त्या साईडला पण 2 आहेत, टोटल मिळून 6 आहेत. वॉशरूम कॉमन आहे आपलं त्या साईडला. सगळे म्हणजे आम्ही 6 जण यूज करू शकतो. ॲक्च्युली आता इकडे 5 जण आहे. आम्ही 4 आणि अजून एक आधीपासून राहत होतो. सो आजचा काय प्लॅन नाही आहे, जस्ट इकडेच बसून. कारण काय हॉस्टेल खूप चांगलं आहे, तर चिल करायला वगैरे खूप चांगलं मिळणार आहे आम्हाला, असं मनीष म्हणतोय आम्हाला ना. मनीष एकदम मस्त छान. ते पण येतात त्याचं हॉस्टेल, म्हणजे हॉस्टेल ॲक्च्युली सगळीकडेच चांगले असतात. तर मुन्नारचं मला स्पेसिफिकली मला आवडलं हॉस्टेल. तर येत असेल तर तुम्ही पण इकडे चेक करू शकता हॉस्टेल मुन्नार. बाकीचे व्ह्यूज पण तुम्हाला आता मी उतरल्यानंतर जेव्हा जाईन तेव्हा हॉस्टेलचे व्ह्यूज वगैरे दाखवेन तुम्हाला कसा व्ह्यू आहे, काय असे शॉर्ट्स 45 बनवून आपण टाकूया. सो हा आपला डे 2 आहे मुन्नारमधला आणि थोडासा आपण चढून जातो कारण इकडे गाडी चढणं इम्पॉसिबल होतं आहे. टायर एवढा स्लिप मारतो आहे, इकडे चढायलाच होत नव्हतं. इकडे आपण नॉर्मली आम्ही ॲक्च्युली इकडे उभं होतो रात्री, तर थांबायला पण येत नव्हतं. आमचा पूर्ण बॅलन्स त्या साईडला होता, एवढा स्लोप आहे हा. तर आम्ही विचार केला थोडंसं पुढे जाऊया. गाडी पण आपली तिकडे कोल्ड स्टार्ट होते कारण का टेम्परेचर इकडे 17 to 18, 16, रात्री तर 15पर्यंत गेलं होतं. सो जरा हे एवढा डिस्टन्स फक्त वरती चढूया आणि पुढे जाऊन थांबूया आणि मग गाडीत बसूया. बाय द वे आज आपला ऐकायचा लास्ट दिवस असू शकतो आणि म्हणजे लास्ट दिवस उद्याचा असेल. आपण मॉर्निंगला चेकआउट करणार आणि आज सकाळपासून पाऊस मस्त चालू आहे. तिकडे फॉग पण आहे. अच्छा, यांची पार्किंग बघा का युनिक आहे. ह्यांचं घर आहे आणि पार्किंग यांच्या टेरेसवरती आहे. त्यांच्या इकडे जॉईंट आहे बघा, दिसतं. हा जॉईंट हा डायरेक्ट रोडवरनं वरती जातो. क्रेझी आहे. आणि अरे अरे ही पण थापात आली. आपण आता एलिफंट पार्क आणि ॲक्च्युली हॉस्टेलमध्ये हा पूर्ण मॅप बनवलेला आहे. हे जरा झूम आउट कर ना. हा आपण इकडे आहे, हॉस्टेल इकडे आहे. हॉस्टेल आणि आपण इकडनं जाणार आहे एलिफंट, काय आहे एलिफंट गिरी, एलिफंट पार्क, सॉरी एलिफंट पार्कला जाणार आणि त्याच्यानंतर इको पॉईंट. मग इको पॉईंट आपण मॅपचा फोटो आहे ना पूर्ण. हा आम्ही शॉर्टमध्ये एक मॅपचा फोटो, ॲक्च्युली खूप मोठा मॅप आहे, तर हा आम्ही एवढा घेतला आहे. कुठे राहिले त्याला बघूया आता गाडी कशी चढते. चढनंतर लास्ट टाइम तर स्लिप झाली होती, टायर स्किट करत होता. अरे याच्यात पण स्लिप झाली. खतरनाक आहे रे. आतमध्ये येते तो पण दिसतो. अरे मी तो ऑडिओचा काय लक्षच नाही दिलं, म्हणजे आपलं गाणी वगैरे चालू होती सगळीकडे. तो आता आपण बस स्टँडच्या इकडे, मुन्नारच्या मेन बस स्टँडच्या इकडे, इकडनं सगळीकडे म्हणजे ओव्हरऑल स्टेटमध्ये ट्रान्सफर होतो. सो इकडनं हे बघा इथे पण आहे इकडे इको पॉईंट, मधुपट्टी, बोटिंग, आर्टिकल इकडे वगैरे पण मी खूप ऐकलं, पण 5 किलोमीटर आहे. सो आता स्टॉलवर ना, या स्टॉलवरनं आपण ब्रेड ऑमलेट घेतलं. हे ऑमलेट यावेळेस पण काहीतरी वेगळ्या स्टाईलमध्ये आलं आहे. सगळीकडे वेगळी स्टाईल आणि हा नजारा आहे आपला खूप मस्त वाटतं. मग इकडे फॉग होता, तर फॉग क्लिअर झालं. मला वाटतं आता पाऊस पडायला चालू आहे. जसा फॉग क्लिअर होता पाऊस पडतो आणि जरा ट्रॅफिक जाम वगैरे पण झालेलं आहे इकडे. रोड सगळे ॲक्च्युली नॅरो आहेत, तर मग ट्रॅफिक खूप फटाफट होत आहे. तर चला आता आपण खाऊया. ब्रेड ऑमलेटपासून स्टार्ट करूया. खूप तर जोरदार लागले. हे छत्री फोटोग्राफर
जे हत्ती आपल्याला दिसतात इकडे, हे एक म्हणजे असं खूप रेअर आहे की असं म्हणजे ऑन फील्ड म्हणजे तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करतात आणि तुम्हाला असे हत्ती वगैरे दिसतात. कारण का लिटरली इकडे सगळे ट्रकवाले वगैरे पण थांबून फोटोज काढतात इकडे. तर झूमध्ये तर आपण बघितलेच, पण हा काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आणि ते सगळे ग्रास वगैरे काढून काय माहिती आपल्या अंगावरती सोडवतात इकडे. मस्त वाटतं. आणि पाऊस पण आहे हळूहळू, तर ग्रीनरी तर आपली ॲक्च्युली ग्रीनरी तर खूपच मस्त आहे इकडे, पण अजून पण मस्त वाटतं पावसामध्ये. रेअर मुवमेंट्स आहेत जे आपल्याला मिळाले त्या व्हिडिओजमध्ये. माझ्याकडे 3 हत्ती आहेत. एक हा आणि दुसरा इकडे आहे आणि तिसरा त्याच्या पाठी आहे. तो दिसत नाही, म्हणजे दुसऱ्या साईडच्या अँगलने तो दिसत होता. सो आम्ही मध्ये मध्ये पॉईंट्स फिरत होतो, पण त्याच्यापेक्षा असं वाटलं की नॉर्मली आपण ट्रॅव्हल करता करता ते चांगले लोकेशन तर तिकडेच बघूया. टुरिस्ट पॉईंटवरती खूप रश आहे, कारण का हा सीझनच आहे इकडे फिरायचा. सो आपण असे सगळे ऑफ बीट्स प्लेस करणार आहे थोडे थोडे. कॅज्युअल. सो आता आपण आलो आहे इको पॉईंटला. इको तर होत नाही जास्त, कारण त्या इकडे क्राऊड जास्त आहे, त्यांचाच इको होतो. बट नेचर वाईज खूपच मस्त आहे. व्ह्यूज ॲक्च्युली खूप मस्त आहे आणि पाणी पण फुल ग्रीन वाटायचं, असं की लडाखला वाटतं ना, लडाखला जे लेक वगैरे आहेत तसं सेम पाणी आहे इकडे. क्लायमेट तर भाई काय बोलूच नाही शकत, एवढं मस्त आहे. तर इकडे मला असं वाटतं टुरिस्ट पॉईंट बघण्यापेक्षा ना आपण नॉर्मली जे ऑफ बीट प्लेसेस आहेत म्हणजे ऑन द वे आपल्याला जे दिसत आहेत ते सगळे बघितले ना तर जास्त मजा करता येईल असं मला फिलिंग आलेलं आहे. आणि डॅममध्ये खूप पाणी भरलेलं आहे तुडुंब. समुद्र आला इकडे, तरी पण इकडे काय नाही, बिचारे बोटी पण असंच इकडे सुक्या पडले. एक रोजी ती पण नाही आता, तर हा डॅम पूर्णपणे सुके. ॲक्च्युली इकडे सगळे डॅम अजूनपर्यंत सगळे सुकेच आहेत. बोलतात तरी केरळामध्ये पाऊस खूप असतो, पण आम्ही तरी आलो खूप पाऊस नाही आहे. आणि जूनचा महिना चालू आहे. दाल फ्राय, पनीर चिकन, बटर चिकन आहे नाही, बटर चिकन आणि रोटी हे आपलं ऑर्डर केलं आहे. हॉटेल चांगलं आहे, तर आपण स्टार्ट करूया चिकन लॉलीपॉपपासून.